सटाणा नगर परिषदेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला आणि या निकालाने शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडून आणली आहे. या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 15 नगरसेवक निवडून आणले. मात्र भाजपाचा थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे केवळ 4 नगरसेवक निवडून आले. पण त्यांचा थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. या निवडणुकीतील सर्वात मोठी चर्चा ठरली ती भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट नाकारण्याची. तिकीट नाकारल्यानंतर भाजपाचे अनेक जुने कार्यकर्ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि याचाच थेट फटका भाजपाच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला बसला. या दुरावलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एक नाव विशेष चर्चेत आलं, ते म्हणजे मंगेश खैरनार. अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सर्वाधिक मते मिळवत ते विजयी ठरले आणि भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला. सटाणा नगर परिषदेच्या या निकालाने संख्या वेगळी सत्ता वेगळी असं चित्र स्पष्ट केलं आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नुकतेच अपक्ष म्हणून मोठ्या मताधिकाने निवडून आलेले मंगेश खैरनार यांच्याशी प्रखर न्यूजने साधलेला संवाद. सटाणा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 जी निवडणूक 2 डिसेंबरला पार पडली आणि 21 डिसेंबरला धक्कादायक निकाल समोर आलेत. या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार हर्षदा राहुल बाबा पाटील या विजयी झाल्या, तर काही सेनेच्या जागा लागल्यात आणि भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून येऊनही त्यांचा थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार यात पराभव झाला. आणि ह्याच निवडणुकीमध्ये काही भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं होतं आणि त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कुठल्याही पक्षाचा तिकीट न घेता अपक्ष उमेदवारी लढवली आणि त्यात त्यांनी खूप मोठ्या मताधिक्याने विजय सुद्धा मिळवलेला आहे. आणि त्यातच भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी अपक्ष म्हणून जेव्हा भाजपाने त्यांना तिकीट नाकारलं आणि अपक्ष म्हणून उमेदवारी केली आणि त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने ते निवडूनही आलेत, असे पैलवान मंगेश विजय खैरनार आपल्या सोबत आहेत. मंगेश दादा, तुमचं स्वागत आहे. थेट प्रखरचा प्रश्न असा आहे की आता मंगेश दादा भाजपा सोबत की अपक्ष म्हणून एक वेगळा गट असेल? नाही, माझे स्वतःचे विचार हे भाजपासोबत कायमस्वरूपी जुळलेले असतील. परंतु सटाणा शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व नगरसेवक एकच असू. परंतु माझी निष्ठा ही भारतीय जनता पक्षासोबत होती, आहे आणि कायम राहील. जर पक्षाने तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही भाजपाचे नगरसेवक आहात, तर ते तुम्ही स्वीकारणार का? पक्षाने स्वीकारलं नाही तरीही भारतीय जनता पक्षाचे जे मूळचे विचार आहेत हिंदुत्वाचे, ते कायमस्वरूपी मी अंगीकृत केलेले आहेत. परंतु आता सभागृहामध्ये आमची ओळख ही भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून नाही, तर अपक्ष नगरसेवक म्हणूनच असणार आहे. नक्कीच तुम्ही आता नगरसेवक झालात. तुमच्या प्रभागातल्या मतदारांनी तुमच्यावर मतांचा वर्षाव केलेला आहे आणि खूप मोठा निकाल म्हणजे मतांचा सर्वाधिक लीड तुम्हालाच मिळालेला आहे. सर्व एकंदरीत निवडणुकीमध्ये जर निकाल बघायला गेलं तर प्रभागासाठी पहिलं विकासाचं कुठलं काम तुम्ही तुमच्या मतदारसंघातील मतदारांना गिफ्ट म्हणून देणार? सर्वप्रथम तर आपण प्रभागातला विषय मांडला तर मी प्रभागातल्या सर्व नागरिकांचे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी प्रचंड प्रेम दाखवलं. परंतु नगरसेवक हा त्या प्रभागामधून उमेदवारी करून निवडून जात असतात. परंतु नगरसेवक ह्या वार्डापुरतं काम न करता सटाणा शहरातील सर्व विविध समस्यांवर पण बोलणं गरजेचं असतं. त्याच्यात सटाणा शहरामध्ये सर्वप्रथम भूमिगत गटार ही जी योजना आहे ही पहिले त्याला आम्ही प्रायोरिटी देणार आहोत. आणि आता आपण विचारलं पहिलं काम काय करणार, तर माझी व्यक्तिगत भावना अशी आहे की सटाणा नगर परिषदेच्या नगरसेवकांमधला मी पहिला असा नगरसेवक असेल की सूचक म्हणून त्या ठिकाणी, सूचक किंवा अनुमोदक म्हणून मी त्या ठिकाणी निश्चितच माझी भूमिका मांडेल की सटाणा शहराचे जे काही रस्ते आहेत त्याच्यात मी आता भाषणामध्ये देखील मांडलं की सटाणा शहराचा जो बाक्षी रोड आहे तर त्या बाक्षी रोडला राजमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव दिलं गेलं पाहिजे. जे आपला जिजामाता हायस्कूलपासून तर नामपूर रोड
या नागपूर रोडला राजमाता जिजाऊंचा राजमाता जिजामाता मार्ग त्याला नाव देण्यात आलं पाहिजे. जसं मंगलनगरकडून जाणारा जो रस्ता आहे तर रमाई मार्ग असं त्याला नाव देण्यात आलं पाहिजे, जेणेकरून सटाणा शहरातले काही चौक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, महात्मा फुलेंचं नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, आणि विशेष करून सटाणा शहरातला मुल्लावाडा असाही एक परिसर आहे, तर त्या ठिकाणी बघून त्या ठिकाणी सुद्धा APJ अब्दुल कलामांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी देण्यासाठी पहिला ठराव त्या ठिकाणी पहिला सूचक म्हणून त्या ठिकाणी मी असेल. तर हे प्रथम काम त्या ठिकाणी करणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ खूप धूळ बसते, बरंच धूळ म्हणजे प्रदूषण होतं. तर महाराजांबद्दल असलेली आमची अस्मिता म्हणून सटाणा शहराच्या नगरपालिकेतील एक कर्मचारी हा रोज महाराजांची त्या ठिकाणी सेवा म्हणून त्या संपूर्ण आपलं स्मारक आहे त्या स्मारकावर स्वच्छता ठेवण्याचं काम देखील करेल. या कामांना पहिले प्राधान्य असेल. बाकीचे जे काही मोठे मोठे विषय आहेत ते काही लगेच सुटण्यासारखे नाही, त्याच्यात काही टेक्निकली अडचणी आहेत, त्या अडचणी लक्षात घेत त्याच्यामधून काय तोडगा काढता येऊ शकतो, तर याच्यावर आम्ही काम करत राहू. आता सटाणा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपण म्हणजे मला विचारलेला प्रश्न आहे, तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वप्रथम भूमिगत गटार ही आणण्याचा त्या ठिकाणी माझा सर्वाधिक जास्त प्रयत्न असेल. जसं करून भाक्षी रोड करून येणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी डिवायडर आहे, तर मी वेळोवेळी भांडत आलेलो आहे की आत्ता डिवायडरची आवश्यकता नव्हती, त्या डिवायडरच्या माध्यमातून ते अंदाजपत्रक बदलून त्या ठिकाणी जर कधी साईडला बॉक्स गटर सारखी जर कधी त्या ठिकाणी ते काम राबवलं असतं तर कदाचित तेव्हा माननीय खासदार सुभाषबाबा भामरेच्या माध्यमातून मी बराच निधी आणला. तर त्या निधीमध्ये मला काही इस्टिमेट अंदाजपत्रकामध्ये त्या ठिकाणी ते गटारी म्हणजे टाकण्यात यश मिळालं असतं. तर प्रभागातल्या सर्वात पहिलं काम असेल हे भूमिगत गटाराचं. त्याच्यानंतर काही विविध ओपन स्पेस आहेत, तर ओपन स्पेसमध्ये बांधकाम झालेले परंतु त्या ठिकाणी त्याची स्वच्छता नसते, तर त्या स्वच्छतेवर देखील भर देऊ. तर पहिले ह्या कामांना प्राधान्य देऊ. आणि सटाणा शहरासाठी जे नवीन अमरधाम आपण जे ठिकाणी म्हणतो त्या ठिकाणी अतिशय दुर्गंधी आहेत, तर त्याच्यावर देखील आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि विविध विकास कामांच्या योजना आहेत, कारण की मागच्या 4 वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका ह्या रखडलेल्या होत्या, म्हणून बऱ्याच विकास कामांना पाठपुरावा करण्यासाठी या ठिकाणी प्रतिनिधी नव्हते, म्हणून या सर्वच कामं लिस्ट रेडी आहे, परंतु त्याचा पाठपुरावा करत असताना प्रायोरिटीने घेणं हे महत्वाचं आहे. निवडणुका असतात, आश्वासनं असतात, त्या आश्वासनावर विजयी होतो, पण 5 वर्षात ती कामं नक्की होणार? निश्चितच होतील. मला माझ्या कामावर निश्चितच विश्वास आहे. देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा मला असं वाटतं की सटाणा शहरात सर्वाधिक जास्त आशीर्वाद जो कोणावर असेल तो माझ्यावर आहे, कारण की सटाणा शहरात सर्वाधिक लीड नगरसेवकांमध्ये मला दिला. म्हणून एक आशा आहे की होणार हे प्रश्नचिन्ह आपण ठेवण्यापेक्षा मी करणारच याच्यावर मी जास्त भर देईल. नक्कीच. पण आणि आता एक शेवटचा प्रश्न असा आहे, भाजपावर अजून नाराज आहात का? भारतीय जनता पक्षावर नाराज नाही, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये जे काही स्थानिक नेते आहेत, स्थानिक नेत्यांनी पक्षाला म्हणजे पक्ष आमचा मालकीचा अशा पद्धतीची जी भावना आहे, तर कदाचित त्याच्यावर आम्ही थोडेसे नाराज आहोत. त्याचे आणि वरिष्ठांजवळ देखील आम्ही या विषयावरती गोष्टी मांडलेल्या आहेत, परंतु पक्षावर नाराज नाही, पक्षाच्या विचारधारेवर नाराज नाही. नक्कीच. सटाणा शहराच्या निवडणुकीच्या निकालानंतर आज जो एक नगरसेवकांचा आणि नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आज पार पडलेला आहे. या ठिकाणी मंगेश खैरनार आपले या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेत आणि त्यांनीही आपलं आता सटाणा शहराबद्दल त्यांचे जे काही विकास होते, त्यांना जे काही प्रयत्न करायचे आहेत, त्यांनी प्रखर न्यूजच्या माध्यमातून असे प्रखर विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. प्रखर न्यूजसाठी मी भैयासाहेब माळीसह भगवान पवार.